श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी चित्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या छोट्या वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत, ज्या नक्कीच दैनंदिन जीवनामध्येच आहे. त्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नाही, वेगळा खर्च करण्याची गरज नाही, पण नक्कीच तितक्या त्या महत्त्वाच्या आहे. कारण आपण रोजचं जे डेली आपलं जे रुटीन असतं त्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्या बाबतीत होत असतात की त्याचा सरळ परिणाम आपल्या जीवनावर होत असतो आणि तो नकारात्मकच असतो. तर नक्कीच त्या गोष्टी आपल्याला माहीत झाल्या तर मग आपल्याला त्या रोखता येतात आणि त्यामध्ये बदल करता येतात. तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत आवर्जून बघा. त्या सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप्स जी अशी आहे की आपल्याला दिवसाची जी सुरुवात होते ना, ती ह्या एका गोष्टीमुळे म्हणजे ह्या एका गोष्टीने करायची नाही. ती कुठली? तर आपल्या बेडसमोर, अगदीच बेडसमोर आरसा नसावा. म्हणजे जसं आपण झोपेतून उठतो तर लगेच आपला जो चेहरा आहे तो आरशामध्ये आपल्याला दिसतो. सर्वात प्रथम आपण आपला चेहरा आरशामध्ये बघतो, हे खरं तर खूप चुकीचं आहे आणि हे एक नकारात्मक लक्षण आहे. असं केल्यामुळे त्याचा संपूर्ण नकारात्मक परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. त्यामुळे बेडच्या अगदीच समोर किंवा आपण उठल्यानंतर आपला चेहरा तिथे लगेचच्या लगेच दिसेल अशा पद्धतीने आरसा आपल्या बेडरूममध्ये कधीही ठेवू नये. त्यानंतर दुसरी जी गोष्ट ती आपण मागेही एकदा जाणून घेतलेली आहे, ती अशी की आपल्या देवघरामध्ये एकाच देवाच्या 2 किंवा 2पेक्षा अधिक फोटो किंवा मूर्ती नसाव्या. बऱ्याचदा आपल्या देवघरामध्ये मोजकेच देव असावे, जे ठराविक आहेत तेच असावे. कारण असं नाही की आपण देवघरामध्ये खूप देव ठेवले म्हणजे आपण खूप धार्मिक झालो किंवा मग देवाची कृपा आपल्यावर होईल. जो भाव आहे तो मनापासून असायला हवा. जेवढ्या मूर्ती ठेवणं गरजेचं आहे तेवढ्या नक्कीच ठेवा, परंतु एकापेक्षा 2, 2पेक्षा 3 किंवा कोणीही भेट दिलं किंवा कुठल्याही देवस्थानी गेलो आणि आपण मूर्ती घेऊन आलो असं करू नका. त्याने आपल्याला दोष लागत असतो. त्यानंतर तिसरी गोष्ट की आपलं जे बाथरूम आहे ते नेहमी कोरडं असावं. सकाळचं एकदा की अंघोळी वगैरे झाल्या, जे काही काम आहे कपडे वगैरे धुण्याचं ते सगळं झालं की बाथरूम व्यवस्थित म्हणजे झाडून घ्यायचं आहे आणि ते कोरडं राहील याची काळजी घ्यायची आहे. कारण हा ओलेपणा आपल्या घरामध्ये नकारात्मकता घेऊन येत असतो. त्यामुळे शक्यतो बाथरूम आपलं काम झाल्यावर कोरडंच करायला हवं. या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट अशी की टॉयलेट आणि बाथरूमचे जे दरवाजे आहेत ते नेहमी बंदच ठेवावे. बाथरूममध्ये नेहमी थोडंसं जाड मीठ काचेच्या वाटीमध्ये भरून ठेवावं, जेणेकरून ती नकारात्मकता शोषण्याचं काम हे मीठ करत असतं. त्यानंतर गुरुवार सोडून इतर दिवशी आपण जेव्हा फरशी पुसतो तेव्हा आवर्जून थोडंसं जाड मीठ आपल्याला टाकायचं आहे. फक्त फरशी पुसतानाच नव्हे तर आपण जेव्हा गॅसचा ओटा पुसतो ना तेव्हा देखील त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने आपला गॅस ओटा जो आहे तो देखील स्वच्छ करायचा आहे. तिथली नकारात्मकता जाण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी मदत होत असते. आता जाड मिठाने डोळ्याला न दिसणारे जे जंतू आहे ना ते देखील मरण पावतात. हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील नक्कीच चांगलं राहतं. त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे तो असा की जेवण केल्यानंतर कधीही ताटामध्ये हात धुवू नये. बऱ्याच जणांना सवय असते जेवण झालं की तिथेच आपण ज्या ताटामध्ये खातो त्याच ताटामध्ये आपण पटकन हात धुतो, पण हे खरं तर खूप चुकीचं आहे. आपण जेवल्यानंतर आपल्या ताटाला नमस्कार करायचा असतो आणि सरळ जिथे बेसिंग आहे, नळ आहे किंवा सरळ तुम्ही मगामध्ये पाणी घ्या, ग्लासमध्ये पाणी घ्या आणि बाहेर जाऊन हात धुवा. पण ज्या ताटामध्ये आपण खातो त्या ताटामध्ये कधीही हात धुवू नये. याने आपल्याला म्हणजे यावर अन्नपूर्णा मातेचा आपल्याला जो कोप आहे तो सहन करावा लागतो. त्यामुळे ही एक काळजी आपल्याला नक्कीच घ्यायची आहे. त्यानंतर घरामध्ये आवर्जून सकाळ संध्याकाळ कापूर हा जाळलाच गेला पाहिजे. त्याने देखील घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरचं वातावरण जे आहे ते सकारात्मक राहण्यासाठी मदत होत असतं. कापरामध्ये असे काही गुणधर्म असतात जेणेकरून घरातील जे जीवजंतू आहेत ते देखील मरतात आणि घरातलं वातावरण देखील पवित्र होत असतं. अगदीच तुम्हाला सकाळी जर जमतच नसेल, अगदीच तुम्ही कामावर जात असाल, रोजच्या रोज ह्या गोष्टी करणं शक्य होत नसेल तर आवर्जून संध्याकाळच्या वेळेस का होईना पण तुम्हाला कापूर हा जाळायचाच आहे. तुम्ही कर्पूर होमही करू शकतात. कर्पूर होम संबंधी आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो देखील अवश्य बघा. त्यामध्ये तुम्हाला सगळी डिटेल माहिती मिळून जाईल. त्यानंतर गळणारे किंवा सतत टिपकणारे जे नळ आहे ते म्हणजे तात्काळ बदलून टाकावे. मग तो किचनमधला असू द्या, बाथरूममधला असू द्या किंवा अन्य कुठलाही असू द्या, पण असे गळणारे जे नळ आहे ते घरामध्ये कर्ज निर्माण करते. कर्ज जर आपण घेतलेलं असेल तर ते कर्ज फिटत नाही की कर्जापासून आपल्याला मुक्तता मिळत नाही किंवा सतत आपल्याला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं, पैशांची चणचण भासत असते. त्यामुळे असे नळ जर असतील तर ते तात्काळ दुरुस्त करून घ्यावे. दुरुस्त करता येत नसेल तर ते बदलून घ्यावे. त्यानंतर देवघर हे नेहमी योग्य दिशेलाच असायला हवं. बघा, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीची एक निश्चित जागा दिलेली आहे आणि नक्कीच त्यामध्ये काहीतरी म्हणजे
वैज्ञानिकदृष्ट्या म्हणा किंवा धार्मिकदृष्ट्या म्हणा त्याचं तसं महत्त्व आहे, म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायची असते. प्रत्येक वस्तू ठेवताना आपल्याला त्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. जसं की देवघराचं, देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यातच ठेवायचं आहे. जर ईशान्य कोपऱ्यात तुम्हाला मिळत नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला ठेवायचं आहे. आता बघा, बऱ्याच जणांचं असं देवघर वेगळं असतं, पण समजा काही जण एका खोलीतही राहतात, मग त्यांनी काय करावं, तर त्यांनी देखील ही जागा म्हणजे ही दिशा निवडायची आहे आणि त्याच दिशेमध्ये देवघर आपलं स्थापन करायचं आहे. कारण आपण देवदेव सगळं काही, देवाचं सगळं काही करतो, पूजापाठ करतो, सगळं करतो, पारायण करतो, पण जर देवाची दिशा जर चुकीची असेल तर मग आपला जो भाव आहे किंवा आपली जी भक्ती आहे, पूजापाठ आहे, ती देवापर्यंत पोहोचण्यामध्ये अडथळे निर्माण होत असतात. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो असा की आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये एका छोट्याशा पिवळ्या कपड्यामध्ये थोडीशी पिवळ्या अक्षता म्हणजे पिवळे तांदूळ घ्यायचे आहे, त्याला थोडी हळद ओली करून हळद लावायची आहे. असे पिवळे तांदूळ तिजोरीमध्येही ठेवू शकतात किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचे आहे. याने काय होतं, तर आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होण्यास मदत होत असते. अर्थात कष्टाला पर्याय नाही. आपण जे काही कष्ट करत असतो त्याला योग्य ते फळ मिळण्याचं काम हा एक छोटासा उपाय करत असतो. आपण जे काही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याला नक्कीच दैवी शक्तीची साथ मिळाली तर कुठलीही गोष्ट अशक्य राहत नाही. त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा. त्यानंतर घरामध्ये कुठेही कचरा म्हणजे जास्त दिवस कचरा किंवा पाणी साचू देऊ नये. आता हे देखील आपण जर आरोग्याच्या दृष्टीने बघितलं तर ते आपल्यासाठी हिताचंच ठरतं. खूप दिवसांचा कचरा साचलेला असेल तर आपोआप त्याच्यामध्ये जीवजंतू निर्माण होतात आणि त्याचा आपल्यावर परिणाम होतो. तसंच पाण्याचा आहे, खूप दिवस जर पाणी जर आपण साचून ठेवलं तर नक्कीच त्यामध्ये देखील जीवजंतू तयार होतात, मच्छर तयार होतात आणि त्याचा परिणाम आपल्यावरच होतो. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने होईना, आरोग्याच्या दृष्टीने म्हणा किंवा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने म्हणा, त्या दोनही गोष्टी तुमच्या फायद्याच्याच आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी आपल्याला ह्या दोन गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर घराच्या छतावर किंवा गच्चीवर कधीही तुटलेली खाट, पलंग किंवा म्हणजे बांबू असतात ना, ते नसावे. आता तुटलेले नसतील तरीही जर तुम्ही ते वापरतच आणत नाही तर मग आपण काय करतो, जाऊ द्या कधीतरी उपयोगात येईल, कधीतरी उपयोगात येईल असं म्हणता म्हणता वर्षानुवर्षे निघून जातात. आपलं अगदी वय होऊन जातं, पण त्या वस्तू तसल्या तशाच तिथे पडून राहतात. पण आपण त्या म्हणजे विकत नाही किंवा त्याचा नायनाट करत नाही. पण हे कितीतरी पटीने चुकीचं आहे. त्याचा कळत नकळत नकारात्मक परिणाम आपल्यावर किती होत असतो हे आपल्या लक्षातच येत नाही आणि ह्या गोष्टी आपण समजूनही घेत नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या जर वस्तू तुमच्या गच्चीवर ठेवण्यात आल्या असतील, छतावर ठेवण्यात आल्या असतील तर त्या तात्काळ बाहेर काढा. त्याचा वापर होत असेल तर आवर्जून वापरा त्यांना, पण त्याचा वापरच होत नसेल तर कोणीतरी गरजू व्यक्ती असेल, तिला त्याची गरज आहे, तिला देऊन टाका. हवं तर 2 पैसे घ्या, परंतु त्या अशा पद्धतीने साचून ठेवू नका. त्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर आणि संध्याकाळच्या वेळेस कधीही झाडू मारू नये. बघा, संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची असते आणि ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही देवदेवतांचीच असते. त्यामुळे कधी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येईल सांगता येत नाही. त्यामुळे अशा वेळेमध्ये कधीही झाडू मारू नये. त्यासोबतच आपला जो घरातला झाडू आहे तो अशा पद्धतीने ठेवा की कोणीही बाहेरून आला तर त्याची नजर सहजासहजी आपल्या झाडूवर पडणार नाही. त्यामुळे झाडू ठेवताना ही काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. तसंच बेडच्या खाली कधीही झाडू ठेवायचा नाही. त्यानंतर आपल्या घरातील ईशान्य कोपरा आणि उत्तर कोपरा जितका जास्त रिकामा ठेवता येईल तितका जास्त रिकामा ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अगदीच काही सामान ठेवण्याची वेळ आली तरीही ते हलक्या स्वरूपाचं असावं. खूप जड सामान त्या ठिकाणी ठेवू नये, कारण उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा मानली जाते. ईशान्य कोपरा हा देवतेंचा कोपरा मानला जातो. त्यामुळे ह्या दोनही ह्या 2 दिशा ज्या आहेत त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तिथे स्वच्छता ठेवावी आणि त्या नेहमी रिकाम्या ठेवाव्या. त्यानंतर बेडरूममध्ये कधीही देवदेवतांचे फोटो असू नये. ज्या बेडरूममध्ये जोडपं झोपतं त्या ठिकाणी कधीही देवदेवतांचे फोटो अजिबातच नसावे. आता त्या ठिकाणी जर तुम्हाला कोणाचा फोटो लावायचा असेल तर नक्कीच तुम्ही राधाकृष्णाचा फोटो लावू शकतात. कारण राधाकृष्णाचा फोटो जर लावला तर पती पत्नीमधील प्रेम वाढण्यासाठी मदत होत असते. राधाकृष्ण म्हटलं तर प्रेमाचंच प्रतीक मानलं जातं. त्यामुळे तुम्ही राधाकृष्णाची फ्रेम नक्कीच लावू शकता, पण इतर देवदेवतांची फ्रेम किंवा फोटो आपल्या बेडरूममध्ये कधीही लावू नये. त्यानंतर रविवारी तुळशीला कधीही जल अर्पण करू नये. ही गोष्ट आपल्याला बऱ्याच जणांना ठाऊक नाही. रोजच्या सवयीप्रमाणे आपण तुळशीला जल अर्पण करतो. तुळशीला जल अर्पण करायलाच हवं, परंतु रविवारच्या दिवशी तुळशी मातेचं निर्जला व्रत असतं श्रीकृष्णासाठी आणि त्यामुळे जर आपण तुळशीला अशा पद्धतीने पाणी अर्पण केलं तर तुळशीचं व्रत भंग होण्यास आपण कारणीभूत ठरत असतो. त्यामुळे ही काळजी आपल्याला आवर्जून घ्यायचीच आहे. तर स्वामी भक्त हो, ह्या 14-15 टिप्स होत्या ज्या नक्कीच तुम्हाला पाळणं शक्य होणार आहे. अगदी सोप्या टिप्स आहे. तर तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.